हे पहा या ठिकाणी पत्रकाराशिवाय कुणाला आतमध्ये सोडू नका. मागं कोणी थांबू नका. मागं खुर्चीवर पत्रकाराशिवाय कुणी बसायचं नाहीये ही विनंती. सर्वांना विनंती आहे या दोन लाईनीमधल्या खुर्चीवर पत्रकाराशिवाय कुणी बस. माईक चालू करायचं आहे का नको? चालू करू द्या ना. माईक चालू करू द्या. उपमहापौर कार्यालयातले शिपाई वगैरे कुठे कोण आहे बघा. चहाचं काय थोडं पुढे घ्यायची हे पहा या ठिकाणी कृपया करून आपण सर्वांनी पत्रकार परिषद या ठिकाणी सभा होणार आहे. कृपया करून सर्वांनी शांततेचं सहकार्य करावं. पत्रकार आतमध्ये नका येऊ. फक्त पत्रकारांना आतमध्ये बसायला. कार्यकर्त्यांनी बाहेर थांबा. पत्रकारांना जागा करून द्या. पत्रकारांना जागा करून द्या. पत्रकारांशिवाय या ठिकाणी पुणे शहराचे अध्यक्ष संजय सोनवणे हे पत्रकार परिषदेला सुरुवात करतील. त्यांनी सुरुवात करावी अशी विनंती. पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व RPIचे सर्व सेवा व या देशाचे सामाजिक न्यायमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांची पत्रकार परिषद आज या ठिकाणी होत आहे. सर्वप्रथम पत्रकार मतदार बंधू भगिनींचं स्वागत करतो. या कार्यक्रमाला आज आवर्जून उपस्थित असलेले या पुण्यनगरीचे महापौर अण्णा मोहोळ, या ठिकाणी सभागृह नेते गणेशजी बिडकर, तसेच आज या ठिकाणी ज्या कामासाठी साहेब आलेले आहेत अशा आमच्या पक्षाच्या उपमहापौर सुनीता वाडेकर, माजी उपमहापौर सिद्धार्थजी धेंडे, राष्ट्रीय खजिनदार माननीय MBG शावळे साहेब, गटनेते फरजाना ताई शेख, मुस्लिम आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अयुबाई शेख, महाराष्ट्राचे सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहराचे माजी अध्यक्ष अशोकजी शिरोळे, पुणे शहराचे माजी नगरसेवक अशोक कांबळे आणि सर्व मंदारजी जोशी, विद्यार्थी आघाडीचे मंदारजी जोशी, महाराष्ट्राच्या सरचिटणीस संगीताताई आठवले महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या, तसेच पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस आशिषजी गांगुडे, रफिकभाई दबेदार, पुणे शहराचे सरचिटणीस मैफल वाघमारे, आमचे दुसरे सरचिटणीस बाळगोरा गाडगे, बसवराजजी गायकवाड, नगरसेविका हिमलताई कांबळे, आमच्या शहराच्या महिला अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे आणि सर्व नेतेगण मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तरी पत्रकारांना विनंती आहे की आपण पत्रकार परिषद चालू करावी. नाही ते चालेल. हॅलो ते पण द्यावं. हॅलो आवाज येतोय का? तर आज पुणे महानगरपालिकेच्या नवीन कार्यालयामध्ये आज येण्याची संधी मिळाली. एक तर आमच्या सुनीता परशुराम वाडेकर यांची निवड भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने माननीय देवेंद्र फडणवीसजी, चंद्रकांतदादा पाटील, महापौर मोहोळजी, सभागृह नेते बिडकरजी या सर्वांच्या प्रयत्नाने सुनीता वाडेकर या रिपब्लिकन पक्षाच्या महिला नेत्याला
उपमहापौर पदाची जबाबदारी मिळाली, त्यामुळं त्यांच्या कार्यालयाला भेट देण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो होतो. एक आनंदाची गोष्ट ही आहे की नवीन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धपुतळा जो आहे हा बसवण्याच्या संबंधातला निर्णय माननीय मोहोळजी आणि त्यांच्या सगळ्या टीमने घेतला, त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्या जाती जमातींना जोडणारे प्रखर अशा पद्धतीचे नेते आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित आणि सवर्णांमध्ये एकजूट झाली पाहिजे ही भूमिका घेणारे आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे देशामध्ये इरिगेशन वाढलं पाहिजे ही भूमिका घेणारे आहेत. इरिगेशनच्या माध्यमातून पॉवर निर्मिती झाली पाहिजे अशी भूमिका मांडणारे आहेत. आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धपुतळ्याचं उद्घाटन 2-3 महिन्यानंतर या ठिकाणी होणार आहे. त्याबद्दल महापौरांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि एक तर ही जी पुण्यनगरी आहे, या पुण्यनगरीला कोरोनानी या महामारीने अत्यंत वेढा टाकला होता आणि जबरदस्त अशा पद्धतीचं देशामध्ये नंबर 1चं शहर म्हणून याची नोंद किंवा याची चर्चा झाली. पण या कोरोनाचा जो सामना आहे तो सामना करण्यामध्ये माननीय मोहोळजी यांना मोठं यश आलेलं आहे. त्यांनी पुण्याचा जो कोरोना आहे त्या कोरोनाला खत्म करण्यासाठी, कोरोनाला इथून घालवण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अनेक योजना आखल्या आणि लोकांना बेड मिळवून देणे आहे, ऑक्सिजन मिळवून देणे आहे, व्हेंटिलेटर मिळवून देणे आहे, ब्लड मिळवून देणे आहे, रेमडेसिवीर मिळवून देणे आहे, अनेक औषधं त्यांना मिळवून देणे आहे, नवीन कोविड सेंटर उभं करणे आहे. अशा माध्यमातून प्रत्येक पेशंटला मदत करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अनेक वेळेला त्यांनी दूरदर्शन व आपल्या टीव्हीवर येऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. आणि त्यामुळं त्यांनी कोविडचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं सामना केला, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि ज्या पद्धतीनं मी गो कोरोनाचा नारा दिला होता, मी 20 फेब्रुवारी 2020 या दिवशी गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी चायनाच्या अँबॅसेडरसोबत ज्यावेळेला वुहानला चायनामध्ये ज्यावेळेला कोरोना होता त्यावेळेला आमच्या देशामध्ये कोरोना येऊ नये आणि आलेल्या कोरोनाने इथून जावं किंवा इथूनच जावं असं नाही तर त्यांनी जगातून जावं म्हणून गो कोरोना गो कोरोना कोरोना गो कोरोना गोचा नारा मी दिला होता. आणि त्यानंतर सगळ्या जगभरामध्ये गो कोरोना असे सगळे बोलू लागले. परंतु मला नंतर विचारलं की तुमची आता का घोषणा काय आहे, तर मी सांगितलं गो कोरोना नंतर माझी घोषणा आहे नो कोरोना नो कोरोना कोरोना नो कोरोना नो. कोरोना कुठे असता का कामा नाही. आणि जवळजवळ 4,15,000 लोकांचा मृत्यू आतापर्यंत 4,12,000 ते 13,000 सगळ्या देशामध्ये लोकांचा मृत्यू झालेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि कोरोनाचा सामना करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी सक्षमपणे केलेला आहे. एक तर मध्यंतरी थोडी चर्चा निगेटिव्ह झाली, एकदम केसेस दुसऱ्या टप्प्यामध्ये एवढ्या केसेस वाढल्या की जवळजवळ 4 लाख 4.25 लाख रोज केसेस येऊ लागल्या. आणि त्यामुळं अनेक ठिकाणी बेड मिळणं अडचणी झालं, ऑक्सिजन अनेक लोकांना मिळाला नाही. आणि त्यामुळं थोडी चर्चा उलट झाली असली तरी माननीय नरेंद्र मोदी आणि सगळ्या राज्य सरकारांनी आता ऑक्सिजनचं जे प्रोडक्शन आहे, ऑक्सिजनची निर्मिती आहे ते ठिकठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता जर तिसरी लाट जर अशी आली तर त्या लाटेचा सामना करण्याची अत्यंत मोठी ताकद आम्ही निर्माण केलेली आहे. आणि ऑक्सिजनशिवाय एकाही माणसाचा मृत्यू होणार नाही, बेड मिळाला नाही कुणाचा मृत्यू होणार नाही, याची काळजी भारत सरकारने घेण्याचं ठरवलेलं आहे. सगळ्या राज्यांना सुद्धा नरेंद्र मोदी यांनी आदेश दिलेले आहेत, सूचना दिलेल्या आहेत. ज्या ज्या राज्यामध्ये कोरोना जास्त आहे त्या मुख्यमंत्र्यांशी गेल्या 1.5 वर्षामध्ये प्रधानमंत्री यांनी 7-8 वेळेला
सगळ्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे, त्यांच्या अडचणी समजून घेतलेल्या आहे. त्यामुळं कोरोनाची आता जी लस आहे, जी वॅक्सिन आहे, ही फ्रीमध्ये देण्याच्या संबंधात निर्णय सरकारने घेतलेला आहे. नोव्हेंबरपर्यंत जवळजवळ 80 कोटी लोकांना जे अन्नधान्य आहे ते फ्रीमध्ये देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि अजूनही जे लोकांच्यासाठी करणं आवश्यक आहे ते करण्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारच्या वतीनं होणार आहे. राज्य सरकारने सुद्धा कोरोनाचा सामना करण्यासाठी तशा पद्धतीची नियमावली तयार केली पाहिजे. आणि तिसरी लाट येणार नाही. जर आली कोरोनाची तिसरी लाट तर आम्ही लावून टाकू त्याची वाट. त्यामुळं कोरोनाची लाट आहे ही लाट तिसरी येऊ नये यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आपण जी गर्दी आहे ही अनेक वेळेला गर्दी फोटो काढण्यासाठी कार्यकर्ते करतात आणि या गर्दीमुळं मी सुद्धा 11 दिवस ॲडमिट होतो. म्हणजे अनेक वेळेला कार्यकर्ते मी जात असताना मला सुद्धा कोरोनाचा झाला पण तो गेला. म्हणजे तो कोरोनामध्ये मी 11 दिवस बॉम्बे हॉस्पिटलला ॲडमिट होतो, पण मी पूर्णपणे बरा झालो आणि अनेक लोक बरे झालेले आहेत. जो याचा रेट जो रिकव्हरी रेट आहे तो 95, 96, 97% रेट आपला आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी कोरोनाचा सामना करणं अत्यंत आवश्यक आहे. आता एक नवीन विषय आमच्या पक्षाची मागणी अशी आहे, तुमची भूमिका काय माहीत नाही, परंतु पुणे महानगरपालिकेचा जो एरिया आहे हा मुंबईच्या एरियापेक्षा मोठा आहे आणि आता 23 गावं ही नवीन महानगरपालिकेत येणार आहे. त्यामुळे अजूनही त्याचा जवळजवळ मोठा एरिया वाढणार आहे. त्यामुळे जशा दिल्लीमध्ये 3 महानगरपालिका आहे, एक NDMC आहे आणि 2 दुसऱ्या महानगरपालिका आहे, तर तशा पद्धतीच्या पुण्यामध्ये 2 महानगरपालिका व्हाव्यात अशा पद्धतीची रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आमची मागणी आहे. आणि अजूनही काय गावं जर याला जोडली तर अजूनही पॉप्युलेशन जवळजवळ आता 40 लाखाचं आहे. अजूनही पॉप्युलेशन वाढलं तर 2 महानगरपालिका होऊ शकतात. तर असा एक आमच्या पक्षाच्या वतीनं आमची मागणी आहे. त्याचबरोबर SRA स्कीम जी आहे, झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी पुनर्वसन करण्याची भूमिका मी सुरुवातीला मांडली होती. मी शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये असताना आमच्या सगळ्या शाखा झोपडपट्टीत होत्या आणि त्यामुळं झोपडपट्टीतल्या माणसांचा प्रश्न सुटावा म्हणून त्या ठिकाणी पक्की घरं बांधली पाहिजे, बिल्डिंग बांधल्या पाहिजेत अशी भूमिका मी मांडली होती. आणि त्यावेळेला राज्य सरकारने कॅबिनेटने 180 फुटाच्या घराला मान्यता दिली होती. त्यानंतर 225 फुटाच्या घरांना मान्यता देण्यात आली. नंतर आता 300 फुटाच्या घराला मान्यता देण्यात आलेली आहे. तर आता पुण्यामध्ये ही स्कीम लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, पण इथल्या पुण्याच्या रेटमुळं म्हणजे घराच्या रेटमुळं मुंबईमध्ये कमीत कमी 10,000 आणि जास्तीत जास्त 40,000, 50,000, 60,000 पर स्क्वेअर फीट अशा पद्धतीची म्हणजे रेट आहे. पण पुण्यामध्ये सगळे 10,000च्या आतमध्ये रेट आहे. त्यामुळे बिल्डर लोकांना परवडत नाही आहे. त्यामुळे राज्य सरकारकडे आमची मागणी आहे की पुण्यासाठी 4.5 FSI जो आहे स्लमच्या डेव्हलपमेंटसाठी 4.5 FSI द्यावा आणि अजूनही काही सुविधा बिल्डरना दिल्या तरी पुणे शहर जे अत्यंत सुंदर शहर आहे, अत्यंत हवामान चांगलं असणारं ते शहर आहे आणि त्यामुळं पुणे शहरामध्ये जर झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी बिल्डिंग उभ्या राहिल्या तर पुणे अजूनही अत्यंत सुंदर होणार आहे. त्यामुळं पुणे हे स्मार्ट सिटीमध्ये आहे. त्यामुळं भारत सरकारकडून पुण्याला जी काही मदत देणं शक्य आहे ती मदत देण्याच्या संबंधामध्ये नक्की आम्ही प्रयत्न करणार आहोत. मी दिल्लीच्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे आणि त्यामुळं पुण्याच्या काही स्कीम जर महापौरांनी आमच्याकडे पाठवल्या तर नक्की आपण पुण्याच्या डेव्हलपमेंटसाठी, पुण्याच्या स्पोर्टच्या डेव्हलपमेंटसाठी, पुण्याच्या रस्त्याच्या डेव्हलपमेंटसाठी, पर्यावरणाच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा इतर ज्या काही तुमच्या योजना आहेत त्या योजना जर आपण आमच्याकडे पाठवल्या तर केंद्राकडून ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीमच्या माध्यमातून आपल्याला मॅक्झिमम कशी मदत मिळू शकेल
या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता मेट्रो ट्रेनसुद्धा या ठिकाणी काम सुरू आहे, रस्ते तर चांगले होत आहेत, महापौरांचं लक्ष शहराकडे अत्यंत चांगल्या पद्धतीनं आहे. त्यामुळं फेब्रुवारीमध्ये येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये BJP सोबत रिपब्लिकन पक्ष राहणार आहे आणि पुन्हा या पुण्यामध्ये BJPच्या नेतृत्वाखाली BJP आणि RPIची जी सत्ता आहे, महायुतीची सत्ता आहे, ही सत्ता पुण्यामध्ये पुन्हा एकदा आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही. कारण गेल्या या 4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची कामं महापौरांनी आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांनी केलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी आमची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. एक तर आमचे माननीय नरेंद्र मोदी यांनी जो प्रधानमंत्री जनधन योजनेचा जो कार्यक्रम स्कीम होती त्यामध्ये 2014 ते 21 पर्यंत जवळजवळ 42 करोड 58 लाख 67 हजार अशा पद्धतीचे जे अकाउंट उघडण्यात आलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 करोड 17 लाख 5 हजार एवढे अकाउंट उघडण्यात आलेले आहे. आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना जी आहे त्या प्रधानमंत्री मुद्रा योजनामध्ये 2015 ते 2021 या काळामध्ये जवळजवळ मुद्रा योजना ही जी बँकेकडून कर्ज देण्याची योजना आहे त्यामध्ये कसली अट न टाकता, कसलंही जामीन वगैरे न ठेवता त्यांना लोन देण्याची स्कीम आहे. आणि या स्कीमचा फायदा 15 ते 21 पर्यंत जवळजवळ 30 कोटी 18 लाख 43 हजार एवढ्या लोकांना याचा फायदा मिळालेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2 करोड 39 लाख एवढ्या लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे. आणि या स्कीम ज्या या दुसरी प्रधानमंत्री आवास योजना जी आहे, ही अर्बनची योजना जी आहे त्यामध्ये जवळजवळ 50 लाख 8 हजार एवढ्या लोकांना घरं बांधण्यात आलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 4 लाख 84 हजार एवढी घरं बांधण्यात आलेली आहे. म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना रुरलची जी आहे त्यामध्ये जवळजवळ 1 करोड 91 लाख 37 हजार एवढी घरं आतापर्यंत बांधण्यात आलेली आहेत 2021 पर्यंत. आणि त्यानंतर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी आहे, आयुष्यमान भारत योजना, ही योजना अशी आहे की एका वर्षाला एका कुटुंबाला मेडिकल ट्रीटमेंटसाठी, औषधासाठी, ऑपरेशनसाठी 5 लाख रुपये देण्याची स्कीम आहे एका फॅमिलीला. तर त्याचा फायदा जवळजवळ ही योजना 2018मध्ये सुरू करण्यात आली आणि आतापर्यंत जवळजवळ 16 करोड 1 लाख एवढ्या लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 7 लाख 54 हजार एवढ्या लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे. आणि जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 1095 कोटी रुपये जे आहे तेवढे पैसे वाटण्यात आलेले आहे. तर अशा पद्धतीच्या ज्या स्कीम्स आहेत आणि या स्कीम ज्या आहेत त्या तो माणूस हिंदू असो, मुस्लिम असो किंवा ख्रिश्चन असो, जैन असो, जो माणूस याच्यामध्ये बसणार आहे, कॅटेगरीमध्ये बसणार आहे, त्या सर्वांना या योजनांचा फायदा मिळालेला आहे. त्यामुळं हा एक विषय आहे. दुसरा मराठा आरक्षणाचा जो विषय आहे, तर मराठा आरक्षणाच्या संबंधामध्ये भारत सरकारचं म्हणणं असं आहे की आर्टिकल 102 प्रमाणे राज्यामध्ये कुणाला मागासवर्गीय ठरवायचं हा अधिकार राज्यांना आहे असं भारत सरकारचं म्हणणं आहे. परंतु मध्यंतरी कोर्टाने मात्र सांगितलं की नाही, हा अधिकार राज्यांना नाही. त्यामुळं आपण प्रधानमंत्र्यांच्या मिटिंगमध्ये आपण हा मुद्दा मांडलेला आहे की भारत सरकारने अशा पद्धतीची अमेंडमेंट बिल जे आहे ते आणलं पाहिजे आणि हे अधिकार राज्याला देण्याच्या संबंधातला जो कायदा आहे हा कायदा एकदा अमेंडमेंटच्या माध्यमातून झाला पार्लमेंटमध्ये ॲटोमॅटिकली मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ॲटोमॅटिकली सुटेल आणि राज्यांनी 16% आरक्षण जे दिलेलं आहे ते आरक्षण मराठा समाजाला मिळेल. पण मी प्रधानमंत्र्याकडे मागणी अशी केलेली आहे की हा राज्याला अधिकार देण्याचा विषय तर आहेच आहे, पण केंद्राच्या सवलती मराठा समाजाला मिळाल्या पाहिजे. म्हणून देशातल्या फक्त मराठा समाजाचा विचार भारत सरकारला करता येणार नाही,
तर हा विषय आमच्या मंत्रालयाचाच आहे. तर आम्हाला देशामधले जे क्षत्रिय आहे, जे क्षत्रिय आहेत, मराठा हे इथले क्षत्रिय आहे, तर देशभरामध्ये जे क्षत्रिय आहेत या क्षत्रियांना एक 10-12% आरक्षण देण्याचा निर्णय हा भारत सरकारने घ्यावा, अशा पद्धतीचा मुद्दा मी प्रधानमंत्र्यांच्या समोर मांडलेला आहे. आणि त्याचा विचार सरकारच्या वतीनं नक्की होईल आणि मराठा समाजाला राज्याचे आरक्षण मिळेल आणि केंद्राचे आरक्षण मिळेल. त्यामुळं हा एक विषय अत्यंत महत्त्वाचा अशा पद्धतीचा आहे. त्याचबरोबर मी हाही मुद्दा मांडलेला आहे की ओबीसीमध्ये जे 27% आरक्षण आहे त्याच्यामध्ये कॅटेगरायझेशन झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये 3 ग्रुप जे आहेत ते 3 ग्रुप त्यामध्ये करावे आणि 3 ग्रुपला 9% आरक्षण द्यावं. म्हणजे त्यामध्ये भटक्या विमुक्तांसाठी एक ग्रुप असेल, अजून एक मिडलचा ग्रुप असेल, अजून एक ग्रुप असेल. तर त्यामध्ये कोणत्या कास्ट कोणत्या याच्यामध्ये टाकायच्या त्याचा स्टडी करून एक अशा पद्धतीचं कॅटेगरायझेशन करावं, अशा पद्धतीची माझी स्वतःची मागणी आहे आणि मी त्यासाठी केंद्रामध्ये मंत्री म्हणून प्रयत्न करत आहे. त्यामुळं आणि आता इकॉनॉमिकली विकर सेक्शनला 10% आरक्षण मिळालेलंच आहे. जवळजवळ 3-3.5 वर्षापूर्वी हा निर्णय भारत सरकारने घेतला आणि देशामधले ब्राह्मण असतील किंवा इतर कुणी असतील जे SC ST OBCमध्ये नाही अशा फॅमिलींना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये 10% आरक्षण देण्याचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे. त्यामुळं त्याचा फायदाही अनेक लोकांना होतो आहे. त्यामुळं हा प्रयत्न करावा आणि माननीय उद्धव ठाकरेंचं जे सरकार आहे या सरकारमध्ये ताळमेळ अजिबात नाही आहे. कारण नाना पटोले हे रोज काहीतरी बोलतात, म्हणजे जे रोज दुसऱ्यांना देतायत टोले, त्यांचं नाव आहे नाना पटोले. त्यामुळं ते रोज कुणावर तरी आरोप करतात आणि ते त्याच्यामध्ये असतात चांगली गोष्ट आहे, ते आमचे चांगले मित्र आहेत. परंतु या 3 पक्षामध्ये ताळमेळ अजिबात नाही. त्यामुळं या 3 पक्षाचं भवितव्य काय आहे हे काही सांगता येत नाही आहे. आणि त्यामुळं मध्ये पवारसाहेबांची आणि मुख्यमंत्र्यांची मध्ये भेट होत असते. त्यांनी भेट घ्यायला काय हरकत नाही. पवारसाहेबांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि त्यांनी त्यांच्या पवारसाहेबांच्या प्रयत्नामुळं हे सरकार स्थापन झालेलं आहे, गोष्ट खरी आहे. काही लोक म्हणतात की पवारसाहेब हे रिमोट कंट्रोल आहे, पण रिमोट कंट्रोलचा विषय तर नाही आहे. त्यांच्यामुळं हे सरकार आलेलं आहे, गोष्ट खरी आहे. परंतु माननीय उद्धव ठाकरे यांच्या सरकारने चांगलं काम करावं आणि अजूनही आमचं उद्धव ठाकरे यांना नम्र विनंती आहे की जर बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करायचं असेल तर पुन्हा एकदा त्यांनी BJP सोबत आलं पाहिजे आणि 2.5 वर्ष मुख्यमंत्री तर तुम्ही राहा आणि 2.5 वर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना करूया आणि अशा पद्धतीनं काहीतरी कॉम्प्रोमाइज होऊ शकतं आहे. त्यामुळं तुमचीच मागणी होती की आम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद हवं आहे. तर अजूनही वेळ गेलेली तर नाही. शिवसेनेच्या भवितव्याचा विचार करून त्यांनी पुन्हा BJPच्या सोबत आलं पाहिजे. अन्यथा येणाऱ्या निवडणुकीमध्ये BJPचं मोठं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तर शिवसेनेचं म्हणजे नुकसान आहे. हे शिवसेनेचं नुकसान प्रचंड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर उद्याच्या निवडणुकीमध्ये असं काही झालं नाही, उद्याच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस तर म्हणते आम्ही स्वबळावर लढणार आहोत, तर काँग्रेस स्वबळावर लढली आणि जर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढले आणि BJP आणि RPI आम्ही एकत्र असलो, आमची महायुती एकत्र असली तर आम्ही त्यांना सगळ्यांना भारी पकडणार आहोत. त्यामुळं आम्हाला काही अडचण अजिबात नाही आहे. ते जर आले आमच्यासोबत शिवसेना तर चांगली गोष्ट आहे, तर आली नाही तर सध्या ते काय घाबरलेले आहेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी. विधानसभेचं जे अध्यक्षपद आहे त्याची निवडणूक काल 2 दिवस करणं अत्यंत आवश्यक होतं. आता आमचं अधिवेशन दिल्लीचं 19 पासून 13 पर्यंत आहे, तर आता मुंबईमध्ये काय एवढा कोरोना जास्त नाही आहे, 400-500 केसेस रोज येत आहेत. तर तुम्ही एक 8-10 दिवसात तरी अधिवेशन घेणं अत्यंत आवश्यक होतं. त्या ठिकाणी अध्यक्षाची निवड करणं अत्यंत आवश्यक होतं, पण आपण काही ती निवडणूक केली नाही, निवड केली नाही आपण. याचाच अर्थ असा आहे की तुमचे आमदार फुटण्याची शक्यता आहे
अशा पद्धतीची भीती शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आहे आणि त्यामुळं ही निवडणूक पुढे ढकललेली आहे. वास्तविक अध्यक्षाची निवडणूक करणं अत्यंत आवश्यक होतं. तर ठीक आहे, तर या अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जर सरकार अल्पमतामध्ये गेलं तर माननीय उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळं हे सरकार घाबरलेलं आहे. त्यामुळे ठीक आहे, आमच्याकडे तर 105 आमदार आमचे आहेत. आम्हाला अपक्षांचा पाठिंबा आमच्याकडे 117-18 आमदार आहेत. त्यामुळं तुमच्याकडे काय फार मोठी मेजॉरिटी अजिबात नाही आहे. त्यामुळं काय होतं ते बघूया. पंकजा मुंडेच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं? पंकजा मुंडेच्या संबंधात माझं मत असं आहे की त्या गोपीनाथ मुंडे यांच्या पुत्र आपल्या त्यांची ती मुलगी आहे आणि त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेली आहे. माननीय गोपीनाथ मुंडे यांचं सगळं आयुष्य BJPमध्ये गेलेलं आहे. त्यामुळं पंकजा मुंडे यांची काही नाराजी असेल ही, परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त करणं बरोबर नाही असं माझं मत आहे. त्यामुळं त्यांच्या बहिणीला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं ही गोष्ट त्यांना वाटली असेल. पण माननीय नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा JP नड्डा यांना सगळ्या जिल्ह्यांचा, सगळ्या डिव्हिजनचा, सगळ्या जातींचा विचार करून हा निर्णय घेणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्यामुळं त्यांच्या बहिणीचा काही नंबर लागू शकला नाही. त्यामुळं त्यांनी खंबीरपणे काम करावं. कुठल्या एखाद्या सत्तेच्या पदापेक्षा त्यांचं पद गोपीनाथ मुंडेंची मुलगी म्हणून त्यांचं पद ते मोठं आहे. ते आता तशा मला वाटतं राष्ट्रीय सचिव राष्ट्रीय त्या सचिव आहेत आणि त्यांच्यावर मोठी जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे. त्यामुळं त्यांनी एवढं नाराज राहू नये आणि OBCच्या प्रश्नासाठी आम्ही खंबीर आहोत. आम्ही देवेंद्र फडणवीस आणि BJPने राज्यभर आंदोलन केलेलं आहे. रिपब्लिकन पक्षाने त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळं OBCचं जे गेलेलं जे पॉलिटिकल आरक्षण आहे, लोकल बॉडीचं जे आरक्षण आहे ते पुन्हा त्यांना मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी मी प्रधानमंत्र्यांच्या समोर हा मुद्दा मांडलेला आहे आणि कदाचित त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्याचं एखादं बिलसुद्धा नवीन येण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्यांना OBCना पॉलिटिकल आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि पंकजा मुंडे या BJP अजिबात सोडणार नाही. त्या BJPमध्येच राहतील, त्यांनी राहावं आणि भविष्यामध्ये त्यांना अजूनही ते वेळ गेलेली नाही. उद्या आता सरकार आलं आपलं 2024मध्ये तर पंकजाताई त्या ठिकाणी मंत्री असणारच आहे. त्यामुळं त्यांनी नाराज राहू नये. OBC आरक्षणासाठी एम्पिरिकल डेटा का देत नाही केंद्र सरकार? एम्पिरिकल डेटा का देत नाही केंद्र सरकार? हरिमरके म्हणतायत की एम्पिरिकल डेटा द्यायची जबाबदारी केंद्र सरकारची आहे, त्यांच्याकडे आहे, पण तो दिला जात नाही. कोणता डेटा? OBC OBCचा डेटा जो आहे तो अधिकृत नाही आहे. डेटा जो आहे तो अंदाजे आहे. जो खालील कमिशन होतं किंवा अनेक जी कमिशनं पूर्वी नेमण्यात आली त्यांनी देशामध्ये OBC किती असतील म्हणून मग त्यांनी काहीतरी 52% OBC असावेत अशा पद्धतीचा अंदाज जो आहे तो त्यामध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे. तर OBCचं जे जनगणना आहे ते OBC करावी अशी त्यांची मागणी आहे. माझी मागणी अशी आहे की फक्त OBCच का OBC झालीच पाहिजे, पण सगळ्या जातींची जनगणना जातीच्या आधारावर करायला असत नाही. कोणत्या जातीचं किती पर्सेंटेज आहे ते ॲटोमॅटिकली सगळ्यांना कळेल आणि कुणाला किती काय फायदा द्यायचा यासाठी सरकारला निर्णय घेणं अडचणीत राहणार नाही. त्यामुळे मी पार्लमेंटमध्ये मागणी केलेली आहे की 2021चा जो सेन्सस आहे हा जातीच्या आधारावर करावा आणि जातीच्या आधारावर करण्यामुळं जातीवाद वाढेल या मताचा मी नाही. जातीवाद बराचसा कमी होतो. दलितांवरती काही ठिकाणी अत्याचार पण होतात, ही गोष्ट खरी आहे, पण समाजामध्ये मोठं परिवर्तन होतं. इकडं एका बाजूला मंगूळ माझ्या बाजूला आहेत, एका बाजूला बिडकर आहेत आणि मी मुंबईकर आहे. त्यामुळं आम्ही वेगवेगळ्या जातीत असलो तरी आम्ही एकत्र बसण्यामध्ये किंवा काय आम्हाला अजिबात काय वाटत नाही, म्हणजे आम्हाला वाटत नाही आहे. त्यामुळं समाजात परिवर्तन होतं आहे म्हणून जातीच्या आधारावर जनगणना करावी अशी आपली मागणी आहे. गेली 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये मागासवर्गीयांचे फार हात आलेले आहेत. त्यांची विशेषतः जे हातावरचे पोट आहेत असेच कुटुंब रस्त्यावर आले.
असे जे हाल त्यासाठी आपण सामाजिक न्याय मंत्री न्याय नात्याने आपण त्याचं काही तरतूद केली आहे का किंवा करणार आहात का? तर आता आपण जे म्हणताय की जसं लॉकडाऊन लागल्यामुळं अनेकांचे रोजगार गेले, कामं बंद झाली आणि अनेक अडचणीमध्ये त्यांना अनेक समस्याला तोंड द्यावं लागलेलं आहे. त्यामध्ये मला स्वर्गीयच नाही, त्यामध्ये सगळ्या समाजाचे लोक त्याच्यामध्ये आले. आणि आता मी सांगितलं की जवळजवळ 80 कोटी लोकांना फ्रीमध्ये धान्य देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे. नुसतं गहू चालू आहे फक्त. आपण म्हणताय त्याप्रमाणे आणि अनेक संस्थांनी सुद्धा मदत केलेली आहे. आता राज्याने सुद्धा काही मदत करण्याची आवश्यकता होती, पण राज्य सरकारकडून तशी विशेष काही मदत होऊ शकली नाही. त्यामुळं आमच्या सरकारच्या वतीने जेवढी मदत देणं शक्य आहे ती आम्ही केलेली आहे आणि बाकीच्या संस्थांनी मदत केलेली आहे. आता हळूहळू कोरोनाचा संपला की परिस्थिती चांगली पूर्वपदावर येईल आणि सगळ्यांना रोजगार मिळेल. साहेब, आता गरिबांचा पुढचा मोठा प्रश्न आहे पेट्रोल आणि डिझेलची जी दरवाढ होती त्याच्यामुळे महागाई वाढली आहे. त्याच्यात आतापर्यंत आपण सगळं सांगितलं पण त्याच्याबद्दल काय बोलला नाही, तर तुमचं काय मत आहे? पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ होते आहे ही गोष्ट खरी आहे, परंतु जागतिक लेवलवरच अशा पद्धतीचे दर वाढत आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली ते तिकडे दर वाढले की या ठिकाणी दर वाढवावे लागत आहे. तर आता हे जर दर कमी करायचे असतील तर राज्यांनी आणि केंद्राने जर काही टॅक्सेस कमी केले तर दर कमी होऊ शकतात. आणि आता अलीकडे नितीन गडकरी यांनी सांगितलं की इथेनॉल आहे, ते जर आपण वापरलं तर इथेनॉल जे आहे तर ते वापरलं तर ते जवळजवळ 60-65 रुपयाला ते लिटरनं मिळू शकेल. त्यामुळे आता पुढे असाही काही प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे, पण नंतर हळूहळू जर कमी होतील. आता आमच्याच काळामध्ये वाढले जातं नाही आहे. मनमोहन सिंग असताना एका वर्षामध्ये महिन्यामध्ये 4-4, 5-5 वेळेला दर वाढलेले आहे, पण तरी ते वाढू नयेत अशी आमची इच्छा आहे. पण आता केंद्रात मंत्री आहात म्हणून तुम्ही तिथं मांडाल का किंवा मांडले का यापूर्वी? 100च्या पुढे गेले मांडले ना मी. आता हे जे एकतर पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की महागाई वाढते ही वस्तुस्थिती आहे. कारण आता पेट्रोल डिझेल भाव वाढले की STचे भाव वाढतात, ट्रान्सपोर्टेशनचे भाव वाढतात, सगळ्या धान्याचे भाव म्हणजे सगळ्या वस्तूंचे भाव वाढतात. त्यामुळे ते कमी व्हावेत अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. सर, कोरेगाव भीमा प्रकरणी अजूनही 15 जण अटकेत आहेत. कोरेगाव भीमा प्रकरणी अजूनही 15 जण अटकेत आहेत. त्यातल्या स्टॅन स्वामींचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? त्या खरे आंदोलन त्यामध्ये तिथं जे होते भीमा कोरेगावमध्ये कुणी घडवून आणलं? असं आहे की मी पूर्वी आपल्याला सांगितलं आहे की एल्गार परिषद आणि भीमा कोरेगावचा काही संबंध आहे. भीमा कोरेगावच्या निमित्ताने एल्गार परिषद होती, पण त्या ठिकाणी झालेली जी दंगल आहे भीमा कोरेगावमध्ये ती काय या एल्गार परिषदेच्या लोकांनी जाऊन ती दंगल केली असा विषय अजिबात नाही आहे. त्यांनी भाषणं उलटपुलट केली किंवा त्यांच्यामुळं ती दंगल झाली असं अजिबात नाही आहे. पण एल्गार परिषदेमध्ये करण्यात आलेली भाषणं जी आहे त्या भाषणावरून जो एक शहरी नक्षलवाद आहे, तर अशा पद्धतीचा नक्षलवाद वाढू नये अशी सरकारची भूमिका असल्यामुळं अशा लोकांना पकडलेलं आहे. भीमा कोरेगावमध्ये काही त्यांनी जाऊन दंगल केली वगैरे म्हणून त्यांना पकडलेलं नाही. पण एल्गार परिषद पण आता त्याच्यामध्ये आता जे काही लोक आहेत, आता कायदेशीर हा विषय आहे, त्यांना पकडण्यात आलेला आहे. चांगले वकील करून त्यांना सोडवावं किंवा ते नक्षलवादी नाहीत अशा पद्धतीने सिद्ध करावं. एकतर जो आंबेडकरवादी असतो तो नक्षलवादी असू शकत नाही. जर आंबेडकरवादी असाल तर शांततेच्या दिशेनं तुम्हाला पुढे जावं लागेल. तुम्हाला दुसऱ्या हिंसा करून तुम्हाला न्याय मिळणार नाही. ज्यांना न्याय तुम्हाला द्यायचा आहे त्यांना हिंसा करून न्याय देता येणार नाही. त्यासाठी डेमोक्रेटिक पद्धतीने न्याय देता येईल. एक तर उदाहरण देतो की नेपाळचे पंतप्रधान झालेले जे प्रचंड होते ते माओवादी नेते होते. अनेक वर्षे ते वांटेड राहिले. अनेक वेळेला ते नेपाळमधून ते महाराष्ट्रात आले, मुंबईला राहिले, पण नंतर ते मेन स्ट्रीममध्ये आले आणि निवडणूक लढून ते देशाचे पंतप्रधान झाले ते नेपाळचे. तसं नक्षलवाद्यांना आमचं आव्हान आहे की आपण मेन स्ट्रीममध्ये ते या आणि आपल्याला जे करायचं आहे ते करण्याचा तुम्हाला सत्तेवर आल्यावर अधिकार आहे. शांततेच्या मार्गाने तुम्हाला तो प्रयत्न आवश्यक आहे. पोलिसांना मारून त्यामध्ये अनेक दलित असतात, आदिवासी असतात. ज्या दलित आदिवासीच्या न्यायासाठी तुमचा संघर्ष आहे
त्याच दलित आदिवासीच्या पोरांना जी नोकरी मिळालेली आहे त्यांना तुम्ही मारून टाकताय, अनेक जे सिव्हिलियन आहेत त्यांना मग मारून टाकताय. त्यामुळं आपला जो विषय आहे तो जे आता अटक आहे त्यांना कोर्टाने जर जामीन दिला तर ते सुटती. UAPA कायद्याचा गैरवापर केला जातो. UAPA कायद्याचा गैरवापर केला जातो. सगळ्यांचे प्रश्न आहेत. दरवेळेस नाही काय कुठला कायदा काय साहब कांग्रेस प्रदेश अध्यक्ष काफी बेचैन है, बार बार आप बयान दे रहे हैं, कभी कह रहे हैं कि हमारे साथ धोखा हुआ, धोखेबाज शरद पवार है. 2014 में हमने देखा, कभी वो कोस रहे मुख्यमंत्री और अजित पवार को भी कोस रहे, गृह मंत्री को भी कोस रहे. किस तरह से देखते हैं इस बेचैनी को पूरी आघाड़ी सरकार? नहीं, बेचैनी तो मतलब बेचैनी तो नाना पटोले के दिल में तो बेचैनी है ही है. वो भी उनको लगता है कि मुझे मुख्यमंत्री होना चाहिए. मुझे भी लगता है मुझे भी एक दिन होना चाहिए, लेकिन मुझे मालूम है कि मैं नहीं हो सकता हूँ. और कांग्रेस पार्टी का मुख्यमंत्री महाराष्ट्र में होना बहुत बड़ा मुश्किल है, क्योंकि राहुल गांधी के नेतृत्व में कांग्रेस को भविष्य नहीं है. और जब तक नरेंद्र मोदी है, जब तक इस देश में है नरेंद्र मोदी जी की आंधी, तो कैसा प्रधानमंत्री बनेंगे राहुल गांधी? तो राहुल गांधी जो है तो मतलब यहाँ राहुल गांधी का नहीं चलेगा. नाना पटोले बहुत फास्ट है, बहुत तेज है, और वो मुख्यमंत्री बनना चाहते हैं. तो मुझे लगता है कि वो आग्रह करे. मेरा नाना पटोले जी को निवेदन है कि खाली बात करने से फायदा नहीं है. आप शरद पवार साहब को, उद्धव ठाकरे को बोलिए कि मुझे मुख्यमंत्री बनना है तो बनाओ, नहीं तो मैं जा रहा हूँ. तो अगर कांग्रेस पार्टी का मुख्यमंत्री तो नहीं बनता है तो कांग्रेस पार्टी को मेरा आह्वान है कि वो सपोर्ट निकाले, और बाद में क्या करना है हम देखते हैं. शरद पवार को कहा कि वो धोखेबाज है, आप भी उनके साथ थे, क्या आपको अनुभव है कि शरद पवार धोखेबाज है? नहीं, मुझे अनुभव ऐसा तो नहीं है. शरद पवार जी धोखेबाज ऐसा मेरा मानना नहीं है. शरद पवार जी अच्छे नेता है, और मुझे कभी शरद पवार जी ने धोखा नहीं दिया है. तो मैंने किसको नहीं धोखा दिया, तो मुझे क्यों धोखा देगी कोई? तो इसीलिए राष्ट्रपती पदाच्या सगळ्या देशातले इतर संघटना एकत्र त्यांना अधिकार आहे. म्हणजे पवार साहेब हे देशातले नेते आहेत, महाराष्ट्रातले लाडके नेते आहेत. जर भविष्य काळामध्ये त्यांना विरोधी पक्ष जर त्यांना उमेदवार करत असेल तर आमच्या शुभेच्छा आहेत, पण निवडून येणं अशक्य आहे. या ठिकाणी आमची NDAची मोठी मेजॉरिटी आहे. सगळ्या राज्यामध्ये आमचे आमदार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, आणि खासदारही आमचे सगळ्यात जास्त आहे. त्यामुळं अपोजिशनचा माणूस निवडून येणं शक्य नाही. त्यामुळं पवार साहेबांना बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न कोणी करत असतील तर ते बरोबर नाही आहे. त्यामुळं पवार साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की प्रशांत किशोरबरोबर माझी कसलीही चर्चा झालेली नाही या विषयावर. आणि प्रशांत किशोर हेच अस्वस्थ आहेत. त्यांनी ममता बॅनर्जींच्या निवडणुकीनंतर ते जाहीर केलं होतं की आता मी हे काम सोडलेलं आहे. ते काम सोडलेलं आहे तर तुम्ही शांत बसलं पाहिजे का घरामध्ये? परंतु ते रोज या नेत्याला भेटत आहेत, त्या नेत्याला भेटत आहेत, पवार साहेबांना भेटत आहेत, राहुल गांधींना भेटत आहेत, प्रियंका गांधींना भेटत आहेत, सगळ्या नेत्यांना ते भेटत आहेत. पण माझं मत असं आहे की 2014मध्ये प्रशांत किशोर नरेंद्र मोदींच्या सोबत BJP सोबत होते, पण 2019च्या निवडणुकीमध्ये ते नसतानाही BJPला 303 जागा मिळालेल्या आहे. याचा अर्थ प्रशांत किशोरमुळं त्या ठिकाणी ममता बॅनर्जी निवडून आली असं माझं मत नाही. त्या ठिकाणी BJPचा पराभव यामुळं झाला की कम्युनिस्टांना त्या ठिकाणी मतदानच मिळालं नाही, काँग्रेस पक्षाला मतदानच मिळालं नाही. तर अर्धा BJPच्या 95 जागा काहीतरी 1000-2000 हरलेली आहे. जर कम्युनिस्टांनी काही मतलवडी घेतली असती तर ॲटोमॅटिकली BJPला 170-180 जागा मिळाल्या असत्या. तर प्रशांत किशोरमुळं त्या ठिकाणी ममताला विजय मिळाला असं अजिबात नाही. त्यामुळं आणि आम्हाला काय प्रशांत किशोरची आवश्यकता नाही आहे. आमच्याकडं अनेक प्रशांत किशोर आहेत. त्यामुळं पवार साहेबांच्याबद्दल त्यांनी ते जाहीर केलेलं आहे की असा काही विषय अजिबात नाही. साहेब, RPIचे 5-25 खासदार असावेत, 5-50 आमदार असावेत, अशासाठी तुमचा काय अजेंडा आहे का? आता आमचं असं आहे की आता आपण पाहिलेलं आहे की प्रकाश आंबेडकरांनी वेगळी निवडणूक लढून एकसुद्धा खासदार निवडून आला नाही. मतं चांगली मिळाली, जवळजवळ 41 लाख मतं त्यांना महाराष्ट्रात मिळाली.
पण एक सुद्धा माणूस निवडून आला नाही. आणि मागच्या वेळेला आम्ही सगळे असेच वेगळे लढून कुणी निवडून येत नव्हतो. म्हणून मागे 98मध्ये काँग्रेसच्या अलायन्समध्ये आमचे 4 खासदार निवडून आले. तर एकट्याच्या बळावर इथं काँग्रेसला, राष्ट्रवादीला, BJPला आणि शिवसेनेला स्वतःच्या बळावर सत्ता मिळवून अवघड आहे. तिथं RPIला स्वतःच्या बळावर सत्ता मिळवणं अशक्य आहे. त्यामुळे आपण जे म्हणताय त्याप्रमाणे एवढे खासदार आणि आमदार आमचे निवडून यावेत असं आपल्याला वाटते, तर मलाही वाटतं. पण तेवढे निवडून येणं अशक्य आहे. आणि म्हणून आम्ही आता BJPसोबत आम्ही आहोत. त्यामुळं सत्ता एकट्याला मिळवणं अत्यंत अवघड आहे. त्यामुळं कुणाच्या तरी सोबतीला गेल्याशिवाय सत्ता मिळत नाही. आणि सत्तेसाठी सत्ता मिळाली असं नाही आहे. मी BJPसोबत गेलो, BJPची सत्ता आली, त्या सत्तेमुळं मला मंत्रिपद मिळालं. मी शरद पवारांच्या सोबत गेलो, त्यांना सत्ता मिळाली, त्याबद्दल मला मंत्रिपद मिळालं. तर मी मंत्रिपदासाठी तिकडे गेलो असं अजिबात नाही. मला तर थोडंच माहीत होतं की 2014मध्ये मोदींचं सरकार येणारच आहे म्हणून. त्यामुळं ते सरकार येणार आहे म्हणून मी तिकडे गेलो असं अजिबात नाही आहे. त्यामुळं आपला जो विषय आहे तो आम्हालाही वाटतं की आम्ही आता जसे आमचे 5 नगरसेवक इथं आमचे निवडून आले आणि उपमहापौर पद हे आम्हाला मिळालं. ही आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी नवनाथ कांबळेंना उपमहापौरपद मिळालं, सिद्धार्थ धेंडेंना उपमहापौरपद मिळालं, आता सुनीता वाडेकरांना ते मिळालेलं आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी मी माझ्या काळामध्ये जवळजवळ 7-8 आमदारी MLC बनवलेले आहे. अनेक ठिकाणी मेयर बनवलेले आहेत, नगराध्यक्ष बनवलेले आहेत. त्यामुळं आपल्या एकट्या बळावर ते शक्य नाही. त्यामुळं मला वाटतं की अलायन्सशिवाय दुसरा पर्याय नाही. आगामी काळामध्ये महापालिका निवडणूक आपण स्वपक्ष कुठल्या चिन्हावर निवडून कुठल्या चिन्हावर निवडून आगामी काळात महापालिका निवडणूक जी आहे ती कुठल्या चिन्हावर तुम्ही लढवणार? नाही तर तुम्ही सांगा कुठल्या चिन्हावर लढू. नाही त्यांचा प्रश्न आहे. तर त्यांचा चिन्ह जे आहे एक तर आता आमचा पक्ष अजूनही रेकग्नाइज नाही आणि आमच्या पक्षाला चिन्ह मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये जी प्रभाग पद्धती आहे त्यामध्ये आमचा एकट्याच्या ताकदीवर आम्ही निवडून येणं शक्य आहे आणि ही मतं काही काउंट होत नाही. त्यामुळं मित्र पक्षाचं सिम्बॉल घेतलं तर आता आमचे कोणी 5 आमदार कमळावर निवडून आलेले आहेत, पण ते काही BJP कोणी केले असं अजिबात नाही. आम्हाला अधिकृतपणे RPIची मान्यता देण्यात आलेली आहे, कार्यालय देण्यात आलेलं आहे. त्यामुळे निवडून येण्यासाठी जर आपल्याला स्थानिक लोकल बॉडीजमध्ये BJPचं सिम्बॉल वापरणं हे काही गैर अजिबात नाही. पण विधानसभेला मात्र आम्ही नक्की आमच्या सिम्बॉलवर आम्ही लढू. पण म्हणून आपण जे म्हणताय त्याप्रमाणे BJPच्या सिम्बॉलवरतीच लढण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी BJPलाही फायदा होईल आणि आम्हालाही फायदा होईल. आणि एक विषय आहे जे आमचे ॲडव्होकेट सुनील जामनिक एक आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे लिगल सेलचे पदाधिकारी आहेत आणि कुठं आलेच का ते. तर ते ॲडव्होकेट सुनील जामनिक काल मला मुंबईला भेटले. ॲडव्होकेट सुनील जामनिक ते पुण्यामध्ये राहतात आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून त्यांनी RPIमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे त्यांचं व्यवहार मानतो. ॲडव्होकेट सुनील जामनिक. आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व त्यांना बोलून एकही प्रश्न यावर ईडीच्या कारवाया सुरू आहेत, तुम्ही केंद्रात आहेत, तर मग तुम्ही कसं या सगळ्या गोष्टीकडे जाता? ईडीची कारवाई नाही. आता ईडीची जी कारवाई आहे याचा सरकारशी अजिबात काही संबंध नाही. ईडी जी आहे ईडी स्वतंत्र यंत्रणा आहे. फक्त आरोपी केले तर जात आहेत, पण ज्यांचा व्यवहार जो आहे अनियमित आहे अशा लोकांचे सगळे व्यवहार बघून त्यांना नोटीस पाठवण्याचं काम ईडीचं आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचे लोक सापडत आहेत, त्याला काही आमचा इलाज नाही आहे. त्यामुळं सरकारच्या दबावामुळे ईडी कारवाई करते हे अजिबात गरज नाही. त्यामुळं ईडीची चौकशी ही इंडिपेंडंट आहे, त्याचा सरकारचा काही संबंध नाही आणि आम्हाला कोणाला त्रास देण्याची आवश्यकता नाही. आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो उपस्थित झाल्याबद्दल.
दोन यूपी चुनाव में आरपीआई की क्या भूमिका रहेगी, खास करके जो मायावती जो है, मायावती इतनी एक्टिव नहीं है। जो पंचायत इलेक्शन हुए उसमें मायावती का रोल काफी ये दिखा कि अलिप्त दिखा। ऐसे में आरपीआई यूपी चुनाव में अहम भूमिका निभाएगी क्या? हाँ, तो मतलब आरपीआई की भूमिका उत्तर प्रदेश में आरपीआई की ताकत बढ़ रही है। बहुत सारे लोग बीएसपी छोड़कर आरपीआई में आ रहे हैं और जेपी नड्डा साहब से मेरी आधा घंटा तक बात हुई है। और आरपीआई को अगर साथ में बीजेपी रखती है, एक 8-10 सीटें आरपीआई को मिलती है, तो बीएसपी का भारी नुकसान होगा और बीजेपी का और अच्छा फायदा होगा। उसके लिए हमारी कोशिशें जारी है और बहुत सारे लोग आरपीआई में आ रहे हैं, तो हम बीजेपी के साथ अलायंस करेंगे और योगी जी के नेतृत्व में, नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में वहाँ सरकार आएगी। चला, धन्यवाद। आजच्या या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बंधू भगिनी उपस्थित राहिल्याबद्दल